यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांची प्रहार संघटना एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला उमेदवारी देण्याची शक्यता आहे। तसा प्रस्ताव देखील प्रहारनं काही महिलांकडे पाठवल्याचं प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी सांगितलं आहे। यवतमाळ साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन भाषण करणाऱ्या वैशाली येडे याच रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे। यवतमाळ वाशिममधून काँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना भावना गवळी यांना पुन्हा एकदा उभं करणार आहे की बदलणार याकडे देखील आता उत्सुकता लागली आहे। त्यातच आता आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला उभी राहिली तर मुख्य पक्षांना चांगला फटका बसेल असंही म्हटलं जात आहे। लोकसभेच्या निवडणुका पूर्ण देशात होत आहे। मी प्ररोज बातम्या वाचतोय, कधी कोणाचा पुतण्या उभा राहतोय, कोणाचा नातू उभा राहतोय, कोणाचा पोरगा उभा राहत आहे आणि सगळं घरंदाज पिढ्याना पिढ्या तेच लोक खासदार आणि तेच आमदार, असं एकंदरीत चित्र संपूर्ण देशामध्ये आहे। विचार असा आहे का 75% लोक हा मत मारणारा अत्यंत गरीब आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, अनाथ आहे, कामगार आहे, रिक्षावाला आहे, तर असे सगळे गरीब वर्ग हा मतदान करतात। पण या गरीबातला गरीबाला उमेदवारी मी पाहतो आहे एकालाही भेटत नाही। एकाला एखाद्या गरीब माणसाला उमेदवारी दिली असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही खास करून यवतमाळमध्ये आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।